हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर असं आपल्याला ह्या ब्लाऊज पिसापासून प्रिन्सेस कट विथ बोटनेक म्हणजे पॅक गळा पूर्ण 1 इंच, जसं आपलं शोरूममध्ये वगैरे ज्वेलर्सच्या शोरूममध्ये कसं सेल्स गर्ल घालतात तशा टाईप आपल्याला शिवायचं आहे. तर बघा, उंची इथे मी 14.5 घेतलेली आहे. तुमची किती असेल ते तुम्ही इथे घ्यायचं. आपलं हे 32 साईज ब्लाऊज आहे. 32 साईज 32 चोक 8 आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. किती आहे ना, 9.5ची घडी इथे घेतलेली आहे आणि असा एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. फक्त आपल्याला बॅक गळा 1 इंचच घ्यायचा आहे आणि ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. फ्रंट डीप नेक विथ प्रिन्सेस कट असं येणार आहे आपलं. तर त्यासाठी शोल्डर मुंडा गळारुंदी किती घ्यायचं आहे, कारण अगदी प्रॉपर असं आपलं मेजरमेंट आहे आणि ब्लाऊज खूप सुंदर बसतो. बघा, इथं 8 मी शोल्डर घेतलेली आहे. 4 किंवा 3.5 इंच कस्टमर कसं आहे त्या हिशोबाने आपल्याला घ्यायची आहे, कारण बोटनेकमध्ये जो खांदा राहतो तो एक्स्ट्रा आणि जास्त ब्रॉड राहतो. तर बघा, इथं मी 3.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि खाली फक्त 1 इंच गळा घेतलेला आणि असा बॉक्स तयार करून घेतला. बघा, आणि इथं आपल्याला शोल्डर 32 साईजसाठी मुंडा 7 इंच घ्यायचा आहे. अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे, कुठेही चून वगैरे बसत नाही, पडत नाही. आत 1 इंच घेऊन अशी तिरकी लाईन मारून घ्यायची. असा मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे बॅक मुंड्याला. बघा, कुठेही चून सुरकुती बसत नाही किंवा टाईट होत नाही, अगदी परफेक्ट हे आपलं माप आहे. तर बघा, इथं सगळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा. बघा, हा आपला बॅक पार्ट कटिंग ड्रॉ करून झालेला आहे. अगदी व्यवस्थित तुम्हाला मी डिटेल सांगितलेलं आहे, बघू शकताय. 3.5 इंच गळारुंदी घेतलेलं आहे. जसं पॅटर्न आपण ड्रॉ केले अगदी त्याच पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. आणि प्रिन्सेस विथ बोटनेकला फ्रंट पार्ट कसा कटिंग करायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण बऱ्याच वेळेला काय प्रॉब्लेम होतो, एक तर शोल्डर अशी आखूड पडते, काखेत टाईट होतं, असं बऱ्याच वेळेला होतं, पण तसं होणार नाही. तर बघा, जितके आपल्याला 9.5ची घडी प्लस पुढं तुम्ही किती घेणार आहे, 2.5 इंच 2 इंच 2.25 इंच तेवढी घडी मी व्यवस्थित टाकून घेतलेली आहे प्रिन्सेसचा फ्रंट पार्ट कटिंग करण्यासाठी. खालच्या साईडनं अगोदर मी 1 इंच सोडून घेते. ते कशासाठी सोडणार आहे ते पुढं तुम्हाला सांगेनच. पुढची जी उंची आहे ती आपली 14.5 पुढं उंची घेतलेली आहे, कारण बोटनेकची ब्लाऊजची उंची थोडीशी पुढं एक्स्ट्रा लागते. तर बघा, आपलं फ्रंट किती आहे, इथं 2 इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि 4-4.5 इंच किंवा 4.25 इंच मी शोल्डर पुढं घेतलेला आहे. म्हणजे किती होतं टोटल 6.5 इंच शोल्डर होते. बघा, मुंडा 7 इंच घेतलेला आहे. बघा, ही आपली 9.5ची घडी अशी ड्रॉ करून घेतली. थोडंसं आत 1/2 इंच आत घेऊन आपल्याला इथं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. फ्रंट आपलं डीपनेक असणार आहे, तर त्यासाठी मी 6.5 इंच शोल्डर घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, आणि 6.5 पुढचा गळा घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आणि गोल गळ्याला आकार देऊन घेतले. गळारुंदी फक्त 2 इंच घेतलेली आहे. असं काही नाही की बाबा पाठीमागं बॅकला 8 इंच शोल्डर घेतले आणि पुढं 8 इंच घ्यावं, असं काही नाही आहे. तर बघा, हे आपलं फ्रंट ओपन असणार आहे. तर इथं मी 4.5 इंच घेतलेले आहे. जितका टक्स पॉईंट आहे 9.5-10 इंच तेवढाच मी इथं घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. आपलं फ्रंट ओपन असणार आहे. तर बघा, ही 1 इंच आपण लाईन इथं मी मारून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही खालच्या बाजूने अशी व्यवस्थित एक लाईन ओढून घ्यायची. बघा, इथं थोडंसं खालच्याच घेते, कारण उंची आपण वाढवलेली आहे ब्लाऊजची. त्यामुळे इथं थोडंसं मी खालच्या साईडला घेते, म्हणजे 10 उंची आपण घेतलेली आहे. इथून 2 इंच टक्स पॉईंट किंवा 2.25 इंच टक्स पॉईंट घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. ही थोडीशी लाईन माझी तिरकी झालेली आहे. बघा, लाईन ओढून घेतली आणि हा 2-2.25 इंच जे आपण वाढवला आहे तसाच पुढं वाढवायचा. इकडं सुद्धा 1 इंच वाढवून घेतला. 9.5ची घडी घेतली, त्याच्या पुढं 2 इंच हे टक्सचं मार्जिन वाढवून घेतलं. बघू शकताय तुम्ही. आणि हा असा प्रिन्सला आकार देऊन घ्यायचा. बघा, आणि इथं असा आकार मी
देऊन घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही. हा थोडासा असा दिला तरी चालेल किंवा थोडासा असा दिला तरीही चालेल, बघू शकताय. असा घेतला तरीही चालेल. आता इथं वाढवले ते अशी तिरकी लाईन इथं अशी ओढून घ्यायची. हे थोडंसं तिरकं दिसते पण हे शिवल्यानंतर ना बरोबर प्रॉपर असं व्यवस्थित होतं. बघा इथं खाली 1-1 इंच वाढवलं आहे ना, हे आहे अशी स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. इथं पण स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा. कारण काय होतं, हे जे पॉईंट आपण जोडले ना हे तिरके आहेत, पण हा पॉईंट जोडला ना आपण तर हे तिरके पॉईंट जे सरळ स्ट्रेट येतात, त्यासाठी ही तिरकी अशी आपल्याला ओढून घ्यायची आहे. तर बघा आणखी एक पद्धत तुम्हाला प्रिन्सचं मी इथं दाखवते. आणि अशी तिरकी लाईन जरी प्रिन्स मारून घेतला तरी खूप सुंदर असं आपला टक्स पॉईंट येणार आहे, किंवा असा जरी घ्या. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे. तर बघा जसं आपण ड्रॉ केलेलं आहे अगदी तसंच व्यवस्थित इथं कटिंग करून घ्यायचं. हे आपलं शोल्डर, गळा रुंदी, मुंड्याचं माप अगदी परफेक्ट आहे. ह्या पद्धतीतून मी तुम्ही पॅक गळ्याचं जर तुम्ही ह्याला पॅक गळा म्हटलात तरीही चालेल. पॅक गळ्यात जरी बोटनेकचं ब्लाऊज कटिंग केलं तर कुठेही तुम्हाला शोल्डर टाईट होणे, मुंड्यात टाईट होणे किंवा मुंड्यात घोळ होणे असा काहीही प्रॉब्लेम येणार नाही. अगदी परफेक्ट असं तुम्हाला मी माप सांगितलेलं आहे. ह्याच पद्धतीने 34 साईज 36 साईजसुद्धा तुम्ही ब्लाऊजचं कटिंग करू शकता. आणि कटोरी ब्लाऊज विथ बोटनेक म्हणजे कटोरी ब्लाऊज पुढं कटोरी बॅकला 1 इंच गळा, ते पण बोटनेकमध्येच, आणि डीप पुढील गळा डीपनेक असं सुद्धा तुम्हाला मी ह्या आधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ज्यांना बघायचं आहे त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकताय. बघा इथं थोडासा गळा मी व्यवस्थित कटिंग करते. बघा आपलं प्रिन्सेसचं कटिंग सुंदर असं झालेलं आहे. याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मात्र मी अपलोड करणार नाही आहे, कारण स्टिचिंगचे प्रिन्सेसकडचे बरेचसेच व्हिडिओ मी ऑलरेडीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर बघा आता स्लीवचं कटिंग कसं करायचं. हा आपला 1.25 मीटर कपडा होता, तरी पण आपल्याला स्लीव्जला कपडा कमी पडणार आहे. तर तो कटिंग केल्यानंतर कसा जोड द्यायचा हे पुढे तुम्हाला मी सांगेनच. बघा अशी 4 पदरी घडी घालून घेतली, बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे. जेवढी तुमची बाही आहे 9 इंच घेतला तर शिलाई मार्जिन मी 1.25 इंच घेते. त्या पद्धतीने तुम्हाला जितकी तुमची आहे तितके 1.25 इंच किंवा 1 इंच मार्जिन तुम्ही घेऊ शकता. बघा आणि अशी लाईन एक ओढून घेतली. ओपन बाजूकडून आपल्याला बघा इथं आपल्याला 2 ते 2.5 इंच असा जोड देऊन घ्यायचा आहे. ओपन बाजूकडून 2.25 इंचावरती टिकमार वरच्या साईडनं करून घेतली. तिरकी लाईन ओढून घेतली. तिरख्या लाईनचं बरोबर 4.25 मध्ये आला आणि खाली 1/2 इंच आणि वर 1/2 इंच असे टिकमार करून असा बाहीला आकार देऊन घ्यायचा. बघू शकताय खूप सुंदर असं आपलं बाहीला ड्राफ्टिंग झालेलं आहे. जितका आपला दंड वगैरे आहे तितका दंड आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन किंवा 1 इंच तुम्हाला जितका हवा आहे तसं घ्यायचं आणि बाहीचं कटिंग करायचं. याचा डिटेल जर व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलवरती बाहीचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. फक्त 2 पदर उचलायचे आणि 2 पुढचे भागाशी व्यवस्थित कटिंग करायचे स्लीवचे. ज्यांना लक्षात येत नसेल त्यांनी पूर्ण बाही ओपन करून जरी कटिंग केला तरीही चालेल. बघा आता हा जोड आहे ना, तो जोड मी इथं नंतर देऊन घेणार आहे. उलट्या बाजूवरती लगेच टिकमार केलं, कारण आपल्याला इथं जोड द्यावायचा आहे म्हणजे गोंधळ व्हायला नको. हे शिल्लक उरलेल्या कपड्यावरून आपल्याला काचपट्टी, बटनपट्टी आणि पाटीतली पट्टी ह्या काढून घ्यायच्या आहेत. पाटीतली पट्टी मी नेहमी डबल करूनच लावते. तर त्यासाठी बघा असं फोल्ड करून मी अंदाजेच डबल पट्टी काढून घेणार आहे. तुम्ही हवे असेल तर तुम्ही टेपच्या साह्याने सुद्धा मापून काढू शकता, पण मी डायरेक्टच कट करणार आहे. हे आपल्या पूर्ण कमरेला कमरपट्टी जॉईन करून लावून घेणार आहे, त्यासाठी बास आहे. आणि ही आपल्याला काच बटन पट्टी बघा अगदी व्यवस्थित अशी कट करून घेते. नंतर लावताना मी हा आपल्याला स्लीव्ससाठी जॉईंट मी साईडला ठेवून घेते. तर बघू शकताय तुम्ही आपलं अस्तर कटिंग झालेलं आहे. मेन फॅब्रिक व्यवस्थित असं डबल फोल्ड करून घडी मारून घेतली. एक साईडला बाहीचा भाग ठेवला बघा आणि असं कटिंग करून घ्यायचं आहे. बरोबर डबल फोल्ड करून बघा तो जोड आला आहे ना, तो इथं व्यवस्थित असा आपल्याला देऊन घ्यायचा आहे. असा जॉईन करून घ्यायचा. बघा इथं उलटी बाजूवरती मी टिक मार केलं म्हणजे शिवताना आपल्याला खूप सोपं जातं आणि पटकन आपलं शिवून होतं.
आता आपल्या बॅक पार्टचं कटिंग करायचं आहे. बघा कपडा खूप सळसळीत आहे, त्यामुळे सटकतोय. बघू शकताय. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सुईसुद्धा लावून घेऊन कटिंग करू शकता. बघा व्यवस्थित असा ठेवून घेतला. ह्याच्यावरती व्यवस्थित असं बॅक पार्ट ठेवून घ्यायचा. मी इथं सिंगल पॅटर्न काढून दाखवते, कारण मी मशीनवरतीच कटिंग करते. कॅमेऱ्यात व्यवस्थित दिसावं तुम्हाला प्रॉपर, ह्यासाठी मी सिंगल ठेवून कटिंग करते. बघा अस्तरच्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडून आपल्याला व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. प्रॉपर तुम्ही टेबलवर किंवा खाली फरशीवर पसरला तर प्रॉपर सगळे पॅटर्न व्यवस्थित ठेवूनच कटिंग करा, म्हणजे पटकन आणखी कटिंग होईल. हा आपला बॅक पार्ट झाला. आता आपल्याला इथं प्रिन्सचं कटिंग करायचं आहे. तर बघा तुमचं जर फ्रंट पॅक असेल तर तुम्ही पॅक बाजूला ठेवू शकता, पण माझं फ्रंट ओपन आहे तरी पण मी पॅक बाजूला ठेवून घेते आणि नंतर ते ओपन करते. बघा कपड्याच्या ॲडजस्टमेंटवरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. बघा एक्स्ट्रा मार्जिन सोडत, कारण कपडा खूप सटकतो आहे, पातळ कपडा आहे, त्यामुळे व्यवस्थित असं कटिंग करायला पाहिजे. बघा ही आपली बाजू पॅक आहे, ती व्यवस्थित अशी ओपन करते. कपडा सटकत असल्यामुळे दोन्ही पार्ट वेगवेगळे होऊ नयेत म्हणून मी यासाठी हात ठेवून व्यवस्थित असं कटिंग करते. बघा उलट्या बाजूवरती लगेच असं टिक मार्क करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पटकन शिवताना प्रॉब्लेम येणार नाही. बघा साईडचा पार्ट झालेला आहे. आता हा आपला प्रिन्सचा भाग, हा आपल्याला स्ट्रेटच काढायचा आहे. कटोरा आपण तिरकरा काढतो, पण हा तिरका न काढता आहे तसा स्ट्रेट ठेवायचा आहे. बघा हे महिंद्र ज्वेलर्सच्या शोरूममधील सेल्स गर्लचं ब्लाऊज आहे, कारण त्यांचा युनिफॉर्म बऱ्यापैकी असाच असतो. त्या सेल्स गर्लचंच आपल्याला हे ब्लाऊज शिवायला आलेलं आहे. तर बघा 1 इंचाच्या तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टेपच्या सहाय्याने 1 इंचाच्या तिरक्या कपड्यात पट्ट्या काढू शकता. नेहमी तिरक्या कपड्यातच पट्ट्या काढायच्या, म्हणजे गोट खूप सुंदर आणि व्यवस्थित येतो. अशा पद्धतीने 2 पट्ट्या आपल्याला भरपूर होतात. थोडासा बाहीला सुद्धा जोड कमी होते. ह्या कपड्यातला मी शिवताना जोड देऊन घेणार आहे. भरपूर व्यवस्थित असं पॅटर्न कटिंग झालेलं आहे. याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी अपलोड करणार नाही आहे. थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितला.